कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम ते जुन्या फिल्म्स मध्ये दाखवायचे ना गावात टाकू असतात तसे आहेत का इथे? काय काय हो प्रीतम नाही नाही काय मी बघितलंय। कुठे कुठे काय कुठे तुझ्या घरात राहता तुम्ही? आबासाहेब प्रीतम सर तुम्ही ना अहो दगड दगड काय उचलता? पारू कुठे ठेवलेस? काय नाही काय मस्ती करता तुम्ही? चला ना पुढे जाऊया। चला मी तुम्हाला हळदीची शेती दाखवते। हा चल इथे सरळ की इकडे? इथे इकडे इकडे अच्छा इकडे या। चल। काय रे उठ, सयाजीची पोरगी जग्याला सांगून उचला तिला। या दिवशी मंदिरात सयाजीने माझा अपमान केला, मला माझी मान खाली घालावी लागली। आज त्याला अशी अद्दल काढवतो ना, तो पुन्हा आयुष्यात कधी मानवर करू शकणार नाही। उचल। ही जी हळदीची शेती आहे ना, ती बाईने 2 महिन्यांपूर्वी लावली होती आणि ती केळीची झाडं आबांनी स्पेशली माझ्या हट्टाखातर लावली होती। त्याच्या पलीकडे ना एक पेरूची बाग आहे, खूप मस्त पेरू येतात ना तिकडे। ही उसाची शेती पण आपलीच आहे। आणि आदित्य सर, तो डोंगर आहे ना, त्या डोंगराच्या पायथ्याशी जमीन आहे, ती पण आपलीच आहे, जी आपण मंदिराला दान दिले। बर आणि या तुम्हाला मी दाखवते। खरंच इंटरेस्ट आहे सगळं ऐकण्यात। वय हो प्रिया मॅडम कसलं मनापासून सांगतात आणि त्या बोलतायत ना, तर ऐकायला लई भारी वाटते बघा। अगं हो भारी वाटतंय, पण हे सगळं ह्याच्यापेक्षा जास्त भारी होऊ शकतं ना। म्हणजे अगं पारू आता वातावरण बघ ना, इथे कसं कधी झाडाखाली बसावं, म्हणूनच प्रिया मॅडमचा हात हातात घ्यावा, डोळ्यात हरवून जावं। ठीक आहे, करते मी काहीतरी। आदित्य सर इकडे या ना। पारू ही हळदीची पानं बघ ना। ती समजा जाऊ द्या, ते तिथं ना ऊसाच्या शेतीच्या पलीकडे ना एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे, ते मी दाखवते तुम्हाला। चला। अगं नाही नाही पारू, सगळे चिंचेची झाड आहेत तिकडे, काही वेगळं नाहीये। असं काय करताय प्रिया मॅडम? आव त्या चिंचेच्या झाडाच्या बाजूलाच ना एक दातपडी नावाचं झुडूप आहे। हा, आणि त्याची पानं खाल्ली का नाही की दात पडतात असं म्हणतात। काय इंटरेस्टिंग। मग चला कुठे तिकडे? मॅडम तुम्ही कुठे जाताय? काय म्हणते ती? असं कोणतं झाड आहे जे मला माहित नाही? चला मला बघू द्या। आग्रह नाहीत का? हे दातपुडीचं झाड आहे, तुमचं दात पडल्यावर चांगलं दिसाल का तुम्ही? नाही ना, मग सोडा ना। चल आपण तिथे पेरूची बाग बघू। चल तिथे आहे ना पेरूची बाग। हा या प्रीतम सर। तर ही आमची पेरूची बाग। सर
काय करताय प्रीतम सर? कोणीतरी बघेल. बघू दे ना मग. बघू दे. असं वाटतंय ना एक क्षणशीच पॉज कर. प्रिया प्रिया मॅडम स्टॅच्यू. हे बघा, वर तर मी म्हणणार नाहीये. म्हणू का वर? असं कसं ना, एक काम करा, तुम्ही आय लव्ह यू म्हणा, मी वर म्हणतो. म्हणा ना आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणा. सॉरी, नाही का स्टॅच्यू मध्ये कसं आय लव्ह यू म्हणणार? करेक्ट आहे. हो प्रिया मॅडम. लग्नानंतर पण इतकंच प्रेम करत राहाल ना माझ्यावर? लग्नानंतर नाही. लग्नानंतर कोण प्रेम करतं? प्रेम तर लग्नाच्या आधी करतात ना. अहो वेडाबाई, लग्नानंतर ह्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणार आहे मी तुमच्यावर. पण तेव्हा हे असं लपून छपून करावं लागणार नाही ना. प्रीतम सर. या मॅडम. बोलला नाही तसं. I love you. रणजितशी, ये सयाजीरावांची मुलगी इकडे बागेत कोणत्या तरी मुलासोबत गळ्यात गळा घालून हिंडायला लागले की. असं ती कोणासोबत पण फिरू दे, ती पोरगी तिथून उचलायची. हा पोरग मध्ये आलं ना तर त्याला उडवा. होय शिष्ट. आज त्या सयाजीची इज्जत माझ्या पायात पाहिजे म्हणजे पाहिजे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.